ते एक प्रकारे आम्हाला रिन्यू करतं. आणि ज्यावेळेस ते येतं त्यावेळेस काय होतं की सगळं काही जे बदलल्या जातं, रुटीन बदलल्या जाते. म्हणजे जे आम्ही चाललेलं यायचं रविवारी उपासना करायची ती बदलल्या जाते. त्या ठिकाणी लोक पश्चाताप करतात, पापाचा स्वीकार करतात, रडतात आणि परमेश्वराला ग्रहण करतात. आणि त्यांचं जीवन जे पूर्वी असतं तसं नसतं. आताच्या जीवनामध्ये कसं असतं, आमच्यामध्ये आमचा इगो, आमच्यामध्ये आमचं सगळं काय जे असतं मान सन्मान हे सगळं आम्ही जपून धरलेलं असतं आणि तो आम्ही सोडायला तयार नसतो. पण ज्यावेळेस संजीवन येतं त्यावेळेस आम्ही इगो बाळगत नाही. मी कोण, तुम्ही कोण, आम्ही सगळे समान होतो. आणि समान याने काय करतो, आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये जातो आणि एकच आवाज असतो, फक्त देवा आम्ही तुझ्यासाठी रडत आहोत, तुझ्यासाठी आक्रोश करत आहोत आणि आमच्या पापाचा स्वीकार करत आहोत. म्हणून संजीवन सभा असते. आता बऱ्याचशा बॅनरवर लिहिलेलं असतं संजीवन सभा, पण संजीवन त्या ठिकाणी नसतं. म्हणून आम्ही मूळ संजीवनासाठी प्रार्थना करत आहोत. रोज सकाळी जो तुम्ही उठत आहात, तुमचा वेळ कदापि वाया जाणार नाही. 5 वाजता उठून जी तुम्ही प्रार्थना करत आहात ती प्रार्थना तुम्ही कोणत्या मनुष्यासमोर सादर करत नाही, तर तुम्ही जिवंत देवासमोर सादर करत आहात. म्हणून संजीवनासाठी ती कळकळ जर तुम्ही बाळगत आहात, एक रिवायवल ज्याला आपण म्हणतो की संजीवन यावं आणि लोक बदलल्या जावे, तर ते संजीवन निश्चित परमेश्वराच्या द्वारेच येणार आहे. जर आम्ही प्रेषितांची कृत्याचा दुसरा अध्याय जर बघितला तर दुसऱ्या अध्यायामध्ये ती संजीवनाची सुरुवात आम्हाला पाहायला भेटते. प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 1 वचनापासून काही वचनं मी आपल्यासाठी वाचतो. या ठिकाणी म्हटलेले, नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्वजण एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नींच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांमध्ये बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरूशलेमेत राहत होता. तो नाद झाल्यावर लोक समुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकांना त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपोटमिया, यहुदिया, कप्पोदिकिया, पंथ, आसिया, पफ्रुया, पंफुलिया, मिस्र व कुर्नेच्या जवळचा लिबुआ देश ह्यात राहणारे यहुदी व यहुदीय मतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषेत देवाचे महत्कृत्य ऐकताना ऐकतो. तेव्हा ते सर्वजण विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल? परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्ष रसाने मस्त झाले आहे. पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला आणि 50व्या दिवशी रिवायवल म्हणजे संजीवन ब्रेकआउट झालं. म्हणजे त्या दिवसापासून पवित्र आत्म्याचं कार्य सुरू झालं. ज्यावेळेस संजीवन येतं त्यावेळेस मनुष्य काम करत नाही, त्यावेळेस पवित्र आत्मा कार्य करायला लागतो. म्हणून ज्यावेळेस संजीवन येतं त्यावेळेस रुटीन राहत नाही, संजीवन येतं त्यावेळेस इगो राहत नाही, संजीवन येतं त्यावेळेस मान सन्मान राहत नाही. ज्यावेळेस संजीवन येतं त्यावेळेस फक्त आणि फक्त देवाचं कार्य तिथं होत राहतं आणि देवाच्या आत्म्याला लोक समर्पित होतात. मग रडून स्वीकार करतात, पश्चाताप करतात, पाप कबूल करतात, एकमेकांना क्षमा मागतात, मोठ्या मनाने क्षमा करतात आणि त्याची आज आम्हाला काळाला किंवा आजच्या दिवसाला गरज आहे. जर आम्ही जग बघितलं तर जग कसं होत चाललेलं आहे? घट्ट होत चाललेलं आहे. जग घट्ट होत चाललेलं, लोकांवरती प्रीती राहिलेली नाही. आज आम्ही पाहतो समोरच्या दिसणाऱ्या लोकांवरती लोक प्रीती करत नाही, खून करण्यासाठी लगेच धावतात. नवरा बायको यांच्यामध्ये देखील प्रीती राहिलेली नाही, भांडणं करायला लागलेले आहे. म्हणजे लोकांवरती प्रेमच राहिले. आणि पवित्र शास्त्र तर सांगतं की आम्ही प्रीती प्रेमाने वागावं, आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने चालावं. म्हणून पवित्र आत्म्याचं सानिध्य येण्यासाठी किंवा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येण्यासाठी संजीवनाची आवश्यकता आहे आणि खरं संजीवन येणं गरजेचं आहे. म्हणून खऱ्या संजीवनासाठी आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की प्रार्थनेला ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपल्या जीवनातून काहीतरी बेस्ट आपल्याला देवाला द्यायचं, त्या हेतूने इथं आलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही येता, ज्यावेळेस आत प्रवेश करता त्यावेळेस तुमचे इगो, तुमचे भांडण, तुमचे मतभेद, सगळं तुमचं काय असतं ते स्वभाव मोडी तो कुठं ठेवायला पाहिजे? आपण चर्चा बाहेर. इथं आल्यावर आपण कसं असतो? सगळे समान आणि एकच आवळी असली पाहिजे. देवानंतर संजीवन आपल्या जीवनात, त्यावेळेस ते संजीवन येणार. मग पेंटिकॉस्टच्या दिवशी काय झालं की हे सगळेजण एकत्र जमले असताना त्यांनी बघितलं की अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक अशा बसल्या. त्याच्या पूर्वी का संजीवन आलं नाही?
त्याच्यापूर्वी कार्य झालं नाही, त्याच्यापूर्वी फार मोठे समूह येशू ख्रिस्ताकडे आले नाही. या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं त्याच्यापूर्वी पण शिष्य लोक गेले, 2-2 जणांना येशूने पाठवलं, असे 70 लोक त्याने पाठवले. पण त्या काळात मोठं कार्य झालं नाही. पण कार्य जे झालं ते पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर झालेलं आहे. मंडळीची जी वाढ झाली, मंडळीची वाढ पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर झाली. मी पूर्वी तुम्हाला सांगितलेले की आझुजा स्ट्रीट रिव्हायव्हल, लॉस एंजेलिसमध्ये आझुजा स्ट्रीट रिव्हायव्हल मध्ये विल्यम सीमोर नावाचे एक पास्टर होते. आणि ते पास्टर आणि काही लोक एका कॉटेजमध्ये एकत्रित जमले. कॉटेज म्हणजे छोट्या रूम मध्ये ते एकत्रित जमले आणि ते प्रार्थना करू लागले. त्यांनी प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय वाचला आणि त्यांनी त्या ठिकाणी देवाला प्रार्थना करायला सुरुवात केली की देवा, एक संजीवनाची सुरुवात कर. जो पेंटिकॉस्टचा अनुभव प्रेषितांची कृत्य 2ऱ्या अध्यायामध्ये आला, तो अनुभव आम्हाला पाहिजे. आणि ते कित्येक दिवस प्रार्थना करत राहिले आणि त्या छोट्याशा गटाची प्रार्थना, त्या काही लोकांची प्रार्थना देवाने ऐकली आणि त्यांच्यावर अग्नीचा वर्षाव झाला आणि ते अन्य भाषेत बोलायला सुरुवात झाली. आणि जसे सुरुवात झाली त्या दिवसापासून संजीवन आलं आणि संजीवन ज्यावेळेस आलं त्यावेळेस ते कॉटेजची मिटिंग होती, ती हळूहळू वाढत गेली. 10 लोक, 15 लोक, 20 लोक, मग हळूहळू 100 लोक, 200 लोक, 300 लोक, असे पुष्कळ लोक येशूकडे येत गेले. आणि असं म्हणतात ज्यावेळेस संजीवन आलं त्यावेळेस मोठमोठे चमत्कार त्या ठिकाणी झाले. चमत्कार फक्त पास्टरांकडून झाले नाही, चमत्कार विश्वासणाऱ्याने देखील प्रार्थना केली तरी चमत्कार झाले. असं म्हणतात की लहान लेकरांनी प्रार्थना केली तरी लोक बरे झाले. आणि अशा रीतीने ते संजीवन पूर्ण जगभर पसरलं आणि त्या संजीवनाची फार मोठी दखल घेण्यात आली. आजही तुम्ही गुगलवर टाईप करता आझुजा स्ट्रीट रिव्हायव्हल तर लगेच तुम्हाला त्याचा सर्व डाटा प्राप्त होतो की कशा प्रकारे ते संजीवन आलं. किती लोकांद्वारे संजीवन आलं? ते काही लोकांद्वारे, थोडे लोकांनी. त्यांनी मनावर घेतलं की आम्ही संजीवनासाठी प्रार्थना करणार, आम्ही पेंटिकॉस्टच्या या दिवसासाठी प्रार्थना करणार. आणि त्यांनी सुरुवात केली आणि परमेश्वराने त्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. आज आम्ही एवढी मंडळी आहोत. एवढी मंडळी जर खरंच खऱ्या मनाने प्रार्थना करायला सुरुवात झाली किंवा करायला लागली तर संजीवन निश्चित आहे. पण आमच्याकडून होत नाही, संजीवनासाठी प्रार्थना आमच्याकडून होत नाही. बऱ्याचशा वेळेस मी बघितलं की आम्ही बोलतो म्हणतो, पण बऱ्याचशा वेळेस काय होतं, जसं आम्हाला करायला पाहिजे तसं केलं जात नाही. मनुष्य आहे, मी तुम्हाला दोष नाही, माणसाचा स्वभाव आहे. तो स्वभावामध्ये काय होतं, एक दिवस आम्ही करू शकतो पण रुटीन किंवा नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी करायला थोडंसं दचकतो किंवा आम्हाला होत नाही. कदाचित कधी कधी कामाचा व्याप असतो, काही जण पुष्कळ कष्ट करतात, अंग मेहनत करतात, त्यांचं अंग दुखतं, त्याच्यामुळे त्यांना झोप लागते. तर मी त्यांना म्हणू शकत नाही की तुम्ही उठाच आणि तुम्ही संजीवनाची प्रार्थना करा. काही जणांना घरकाम असतं, लेडीजला खूप पुष्कळ दिवसभर सकाळपासून ते काम करतात आणि संध्याकाळी कुठं त्यांना झोपायला भेटतं. मग आपण म्हणू शकत नाही उठा सकाळी आणि प्रार्थना करा, ते त्यांच्या परीनं प्रार्थना करतात. पण जे सगळ्या कामातून, सगळ्या मेहनतून सॅक्रिफाईस करून, आपलं पूर्णपणे बलिदान करून, तो वेळ काढून ज्यावेळेस त्याला आरोळी करतात त्यावेळेस निश्चित संजीवनाची सुरुवात. सॅक्रिफाईस पाहिजे करायचं देवासाठी, तर काहीतरी भक्कम करायचं. नाही तर अशीच मंडळी चालले आपले 100 लोक, भरतंय माझं पोट, तुमचं पोट भरतंय, 2 दिवस येतात, काहीतरी कानाची खात जिरते, काहीतरी चांगलं ऐकायला भेटतं, बस झालं. घरी जाता, मटण आणता, झोपता, खाता, 1 आठवड्यात टेन्शन नाही. परत दुसऱ्या आठवड्यात चला चर्चला जायचं म्हणून जाऊ, चला सभासद राहू, काही उद्या गरज पडली पाळक साहेब धावत येईल, मंडळी धावत येईल, नाही तर आम्हाला कोण पाहिजे, ते पण काही जणांचं असतं. पण मी म्हणतो असं कार्य आम्हाला करायचं नाही. आम्हाला करायचं आहे रिअल कार्य जे देवासाठी आहे आणि देवाचं संजीवन येण्यासाठी आहे. म्हणून ही जी प्रार्थना आम्ही करतो संजीवनासाठी, ते संजीवन जोपर्यंत आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये एक चित्ताने जमत नाही तोपर्यंत येणार नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील संजीवन ज्यावेळेस ब्रेक झालं किंवा संजीवन ज्यावेळेस आलं त्यावेळेस असं म्हणतात की पंडिता रमाबाई मुक्ती मिशन, तुम्ही ऐकलं असेल, पुण्याला केडगावमध्ये काही लेडीज, काही मुलींना घेऊन पंडिता रमाबाई त्यांनी प्रार्थना सुरुवात केली. आणि ज्यावेळेस ती प्रार्थना सुरुवात केली, कितीतरी दिवस ते प्रार्थना करत राहिले आणि प्रार्थना करत राहिल्यानंतर तिथं संजीवन आलं. आणि एका रात्री काय झालं, एक मुलगी जी होती ती झोपलेली होती आणि दुसऱ्या मुलीनं बघितलं की ती मुलगी झोपलेली आहे, तिच्यावर फार मोठा अग्नी आहे आणि अग्नी त्या ठिकाणी आहे पण ती जळत नाही. त्यावेळेस तिनं बकेट घेतले आणि बकेट घेऊन असं पाणी तिच्यावरती मारलं आणि तिनं बघितलं की तो अग्नी काय असा जाळणारा अग्नी नव्हता. आणि त्या दिवसापासून तिथं संजीवनाची सुरुवात झाली आणि तिथं मुली रडायला लागल्या. मग पश्चाताप झाला, मग पापाचा स्वीकार केला आणि तिथून ते संजीवन महाराष्ट्रभर पसरलं आणि अनेक लोकांनी येशूचा स्वीकार केला.
आज आम्हाला खऱ्या संजीवनाची गरज आहे आणि ते संजीवन येण्यासाठी पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं, ते संजीवन प्रार्थनेने येतं. जोपर्यंत आम्ही प्रार्थना करत नाही तोपर्यंत ते येणार नाही. म्हणा, मला संजीवनासाठी प्रार्थना कराव्या लागतील. प्रार्थनेशिवाय संजीवन येणार नाही. आम्ही बोललोच नाही देवाला, आम्ही देवाला मागितलंच नाही तर देव आम्हाला देणार नाही. मग जे चाललंय ते चाललंय, जे होतंय ते होतंय, त्याच्यामध्ये काही बदल येणार नाही. संजीवनासाठी प्रार्थना कराव्या लागतात. आणि प्रेषितांची कृत्य आम्ही पहिला अध्याय जर बघितला तर त्यामध्ये सांगितलेलं आहे 2ऱ्या वचनापासून, त्या दिवसापर्यंत त्याने जे जे कराव्यास व शिकवाव्यास आरंभले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत हे दाखवले. 40 दिवस पर्यंत त्यांना दर्शन देत असे, देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी मी तुम्ही माझ्याकडून ऐकली आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसाने पवित्र आत्म्याने होईल. या ठिकाणी येशू स्वतः सांगतो, मरण सोसल्यानंतरही येशू ज्यावेळेस जिवंत झाला त्या 40 दिवसापर्यंत शिष्यांना दर्शन देत होता. 40 दिवसापर्यंत त्याने देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगितल्या. आणि 40 दिवस तो काय सांगत होता या ठिकाणी, की जी देणगी मी तुम्हाला देऊ केलेली आहे पित्यापासून, ती देणगी तुमच्याकडे येणार आहे, त्या देणगीविषयी वाट पहा. मंडळांमध्ये संजीवन येण्यासाठी पवित्र आत्म्याचं कार्य होणं गरजेचं आहे. त्याला संजीवन म्हणत नाही फक्त यायचं, प्रार्थना करायची, घरी जायचं, झोपायचं, बस रिलॅक्स, काही चिंता नाही, काही घेणं नाही, देवाचं ओझं नाही, देवाच्या कार्याचं ओझं नाही, याला संजीवन म्हणत नाही. संजीवन ज्यावेळेस येतं त्यावेळेस मंडळी कार्य करते. कोण कार्य करतं? तुम्हाला पण बऱ्याचशा लोकांना काय वाटतं, कार्य कोण करतं? एकटा पाळक करतो. सध्या काय झालेलं आहे, पवित्र शास्त्राचे वचनानुसार चालत नाही लोक. लोकांना वाटतं फक्त कार्य कोण करतं? पास्टरच करतात, मोठे प्रॉफेटच करतात, त्यांच्याद्वारेच कार्य होतं. नाही, पवित्र शास्त्र या ठिकाणी काय सांगतं, मंडळी एकत्र येते. मंडळी म्हणजे ग्रुप, काही लोक, देवाचे लोक एकत्रित येतात. आणि ज्यावेळेस देवाचे लोक एकत्रित येतात त्यावेळेस देवाचे लोक एकत्रित आल्यानंतर पवित्र आत्म्याचं कार्य होतं. तो एका जणाला सांगत नाही तर पुष्कळ, आता चांगलं झालं, आता एका जणाला तो सांगत नाही तर पुष्कळ जण जे आहेत, जे देवाचे किंवा येशूचे शिष्य आहेत, ते सर्वजण तिथे असताना तो हे बोलत आहे. आणि तो त्यांना सांगत आहे की आता काय करा तुम्ही, जी देणगी हिच्यात जास्त वाचतंय, हिच्यात जास्त वाटतंय तेच. इथं काय म्हटलेलं आहे की जे शिष्य लोक एकत्रित जमलेले त्या सगळ्यांना तो बोलत आहे. आणि तो काय म्हणत आहे, तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. ज्यावेळेस पवित्र आत्म्याबद्दल बोलतो त्यावेळेस अडखळण येतं, कारण की माहिती आहे देवाला की हे लोक जर पवित्र आत्म्याने भरले तर फार मोठे कार्याचे साक्षीदार होतील. म्हणून ज्या वेळेस सभा झालेल्या आहे पवित्र आत्म्याच्या, ज्या वेळेस अन्य भाषाबद्दल बोलण्यात आलेलं आहे, ज्या वेळेस देवाच्या सामर्थ्याबद्दल बोलण्यात आलेलं आहे, त्यावेळेस मंडळीत काहीतरी घोळ झालेला आहे, कोणीतरी रिबिलियन झालेलं आहे, कोणीतरी अगेन्स्ट बोललेलं आहे पवित्र आत्म्याच्या. का? कारण की सैतानाला चांगलं माहिती आहे हे लोक जर पवित्र आत्म्याने भरल्या गेले तर पेटून उठतील. ज्या वेळेस पवित्र आत्म्याचं मी बघितलंय, काहीतरी पवित्र आत्म्याबद्दल बोला, कुरकुर कारकार काहीतरी वाजल आणि ते आपल्याला ऐकू देत नाही. या ठिकाणी संजीवन येण्यासाठी प्रार्थना आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य याबद्दल बोललेलं आहे की ज्यावेळेस येशू म्हणतो त्या देणगीविषयी तुम्ही वाट पहा, कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसाने पवित्र आत्म्याने होईल. पाण्याने बाप्तिस्मा वेगळा. पाण्याने ज्यावेळेस आम्ही बाप्तिस्मा करतो त्यावेळेस आम्ही बुडतो, त्यावेळेस पापाला मरतो आणि पुन्हा नवीन मनुष्य म्हणून जगतो. त्यावेळेस मग आमच्या जीवनात काही पाप असेल, तंबाखू, काही गुटखा, दारू, त्याच्यानंतर वेगवेगळ्या वाईट व्यसनं जे असतात, व्यभिचार, जारकर्म, सगळं वाईट जीवन आम्ही त्यागून देतो आणि आम्ही एक नवीन मनुष्य धारण करतो. आणि ज्यावेळेस अग्नीचा बाप्तिस्मा म्हणजे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होतो त्यावेळेस त्या व्यक्तीबरोबर, त्याच्या आत्म्याबरोबर देवाचा आत्मा एकरूप होतो आणि तो जगत नाही तर त्याच्या ठाई ख्रिस्त जगायला सुरुवात करतो. म्हणजे जुना मनुष्य त्या माणसामध्ये राहत नाही, नवीन मनुष्य धारण तो करतो.
नवीन स्वभाव तो धारण करतो. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्यांना सांगितलं की तुम्ही पवित्र आत्म्याच्या देणगीविषयी वाट पहा आणि आता थोड्या दिवसाने तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. मग ते एकत्र जमले असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी ह्याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. या ठिकाणी म्हटलेले परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल. आणि हेच शिक्षण आज खोडल्या जात आहे. आज पवित्र आत्म्याबद्दल कोणी बोलत नाही किंवा पवित्र आत्म्याचा स्वीकारच करत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो हे याच्यामुळे होत आहे कारण की सैतानाला माहिती आहे की पवित्र आत्म्याचं कार्य जर सुरू झालं तर ते थांबणार नाही. कारण मनुष्य स्वतःच्या बुद्धीने कार्य करू शकत नाही. तुम्ही स्वतःचं टॅलेंट लावा, स्वतःची बुद्धी लावा, स्वतःचा पैसा लावा आणि देवाचं कार्य करा, ते फ्लॉप ठरेल. फ्लॉप. तुम्ही म्हणता की मी फार बुद्धिमान आहे, आता मी अशी आखणी करेल, मी तशी आखणी करेल, मी इथं पैसा लावन आणि ह्याद्वारे मी इतके लोक जमवल. ते एक दिवस येतील, दुसऱ्या दिवशी कोणी येणार? दुसऱ्या दिवशी ते ढुंकूनही पाहणार नाही तुमच्याकडे, तुमच्या पैशाकडे पाहणार नाही. देवाचं कार्य पैशाने होत नाही. देवाचं कार्य मी म्हणन मला फार बुद्धी आहे, मला फार इंग्लिश येते, मग मी अशी आखणी करन, मी तसं करल, मी हे करन आणि माझ्यासमोर लोक बसवन. नाही होत देवाचं काम. बुद्धीने होत नाही, ज्ञानाने होत नाही. देवाचं कार्य फक्त देवाच्या आत्म्याने. हालेलुया. म्हणून आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. देवाच्या कार्यासाठी देवाचे लोक आवश्यक आहेत. देवाच्या कार्यासाठी पवित्र आत्मा आवश्यक आहे. देवाच्या आत्म्याशिवाय काम होणार नाही. म्हणून येशूने सांगितलं की त्या देणगीविषयी तुम्ही वाट पहा आणि मग पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यरूशलेमेत, यहुदियात, शम्रोनात, पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि जसं त्यांनी हे ऐकलं त्यावेळेस त्यांनी पहिली गोष्ट जी केलेली आहे ते तिथून आले आणि आल्यानंतर ते माडीवरच्या एका खोलीत गेले. प्रेषितांच्या कृत्याचा पहिला अध्याय आणि 12, 13 आणि 14 वचन. मग यरूशलेमेजवळ म्हणजे शब्बात दिवसाच्या मजल्यावर असलेल्या जैतुनाचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावर ते यरूशलेमेस परत आले आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले. तेथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहुदा हे राहत होते. हे सर्वजण आणि त्याच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. आता ज्यावेळेस संजीवनाची सुरुवात व्हायची होती त्याच्या अगोदर काही घटना घडल्या. त्या घटना म्हणजे ते लोक एकत्रित आले आणि एकत्रित येऊन एक चित्ताने ते प्रार्थना करायला त्यांनी सुरुवात केली. जीवनामध्ये जर आम्ही आलेलो आहोत तर परमेश्वराकडे आणि जर विश्वास ठेवलेला आहे तर परमेश्वराकडे आम्ही संजीवन मागणं गरजेचं आहे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये जो अनुभव त्या लोकांनी घेतला तो अनुभव आमच्या मंडळीमध्ये येणं गरजेचं आहे. मग ती प्रार्थना आम्ही केली पाहिजे. त्यांनी एकत्रित आले आणि सगळ्यात पहिली गोष्ट केली ती म्हणजे प्रार्थना करायला सुरुवात केली. आमच्यासाठी प्रार्थना हे हत्यार आहे, शस्त्र आहे. प्लॅनिंग, योजना, बुद्धी, ज्ञान, टॅलेंट काहीच काम येणार नाही. फक्त काम येणार आहे प्रार्थना. काय काम येणार आहे? बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं ना असं लोकांनी करायला पाहिजे, तसं लोकांनी करायला पाहिजे. लोक ऐकतच नाही. हेच झालं पाहिजे, तेच झालं पाहिजे. आम्ही प्रार्थना केल्या का त्यासाठी? प्रार्थनेशिवाय काहीच होत नाही. प्रार्थनेशिवाय काहीच होत नाही. प्रार्थनाच आहे की जी लोकांचं मन बदलू शकते. आम्ही कोणाला हाणून मारून नाही करू शकत. हे ऐक माझं, असंच केलं पाहिजे. हाणून मारून कदाचित तो माझ्या भीतीने ऐकेल पण अंतकरणातून तो माझा राहणार. त्याचं अंतकरणाने त्याने स्वीकार केला पाहिजे. तुम्ही म्हणले चला चर्चला, चला चर्चला, ओढा आणि या मंडळीत ओढून ताडून तुम्ही घेऊन येता, पण त्याचं मन जर इथं नसलं तर तो इथं बसलाय पण तो भटकतोय त्याचं मनाने कुठंतरी बाहेर. ती प्रार्थना झाली का? मग तो कसा आणल्या गेलेला इथं? जबरदस्ती आणलं त्याला. जबरदस्ती कोणाला आणायचं नाही, फोर्स करायचा नाही. प्रार्थना ही मनापासून असते. त्याची ओढ पाहिजे, त्या स्वतःची माझी ओढ पाहिजे. माझं तारण झालं म्हणजे याचा अर्थ नाही माझ्या मुलाचं तारण झालं. मी येशूचा स्वीकार केला म्हणजे ऑटोमॅटिक माझ्या मुलाचं तारण होईल असं होत नाही. मी स्वीकार केला म्हणजे मी तारल्या गेलो, माझा आत्मा तारल्या गेला. त्याच्या स्वीकारासाठी त्याला स्वीकार करावा लागेल, त्याला पापाची जाणीव व्हावी लागेल आणि त्यावेळेस तो येशूचा होईल.
म्हणून मला तुम्हाला सांगणं आहे, जबरदस्ती कधीच कोणावर करायची नाही. प्रार्थनेला चला, इथंच बस, असंच प्रार्थना कर, असंच कर, तो इरिटेट होईल आणि इरिटेट होऊन तो तुमचा तिरस्कार करायला सुरुवात करेल. मग कोणालाच काही म्हणायचं नाही, फक्त करायची ती फक्त प्रार्थना. इथं त्यांनी काय केलं, त्यांनी एकमेकाला म्हटलं नाही आपण अशी योजना करू, तशी योजना करू, मग इतके लोक जमू, असा प्लॅनिंग करू, तिसा प्लॅनिंग करू, याद्वारे आपण लोक बोलू. काहीच केलं नाही. ते सगळेजण एकत्रित आले आणि एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर झाले. एक चित्ताने प्रार्थना करायला सुरुवात. त्यांनी काहीच बघितलं नाही. त्यांनी प्रार्थना केली फक्त, देवा तू आम्हाला सांगितलं त्या देणगीविषयी वाट पहा, देवा पवित्र आत्म्याविषयी वाट पहा, आणि तो पवित्र आत्मा येणार, आम्ही तुझ्याकडे पवित्र आत्मा मागतो. देवा तुझा आत्मा जो तू आम्हाला देणगी स्वरूपात दिलेला आहे तो आत्मा आमच्या जीवनात येतो, तो आत्मा आमच्या जीवनात येतो. म्हणजे त्यांनी प्रार्थना केल्या आणि प्रार्थना केल्यानंतर काय झालं, मोठं संजीवनाची सुरुवात झाली. आणि त्यासाठी आम्हाला पाहायला भेटतं की हे 120 जण खरे हिरो ठरलेले आहेत. 120 लोक एकत्रित आले, प्रार्थना केल्या आणि त्यांच्या प्रार्थनेद्वारे सामर्थ्य आलं. आज आम्ही इथं बसलेलो आहोत. मला माहिती आहे तुम्ही संसारामध्ये फार बिझी आहात. काही जण इतके बिझी आहेत की त्यांना बिलकुल वेळच नाही आणि ते इतके कष्ट करतात की ते रविवारी देखील येऊ शकत नाही. इतके बिझी आहेत की त्यांना बिलकुल 1 सेकंद देखील टाइम नाही. पण तरी देखील मला त्यांना सांगणं आहे की देवासाठी तुम्ही वेळ काढायलाच पाहिजे. नाही तुम्हाला 1 सेकंद टाइम, पण सकाळी ज्यावेळेस तुम्ही झोपलेला असता त्यावेळेस सकाळी उठताना तरी, उठल्यानंतर तरी डोळे झाकून प्रार्थना करा की देवा आमच्या मंडळीमध्ये संजीवनासाठी प्रार्थना चालू आहे, संजीवन येऊ दे. तुम्हाला जास्त वेळ मी मागत नाही, पण सकाळी उठल्यानंतर तुमच्या मुखातून पहिला शब्द पाहिजे की आमचे लोक एवढे तळमळीनं प्रार्थना करत आहे, देवा माझी प्रार्थना नाही पण त्यांच्या प्रार्थनेसाठी देवा संजीवन येऊ दे. जी मनातून केलेली प्रार्थना असते किंवा मनापासून जे असतं, बळजबरी जबरदस्तीने केलेलं नाही म्हणत मी, मनापासून अंतकरणापासून जे असतं ते देवाचं मन बदलणार असतं. आता मी सर्व दिवस जरी बसलो प्रार्थनेत तरी काही होणार नाही मी सांगतो, पण ज्यावेळेस मी मनापासून 1 किंवा 2 शब्द बोलेल ते शब्द परमेश्वर ऐकल आणि ती प्रार्थना मान्य होईल. म्हणून हे सर्वजण एकत्रित आले आणि एकत्रित येऊन त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. एक चित्ताने एक मनाने ते प्रार्थना करायला सुरुवात केली आणि त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की मोठं संजीवनाची सुरुवात पेंटिकॉस्टच्या दिवशी त्यांना पाहायला भेटली. आज जर तुम्ही संजीवनासाठी प्रार्थना करत आहात तर मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की संजीवन येण्यासाठी एकत्रितेनं प्रार्थना करणं फार आवश्यक आहे. काही जण इथं बसले असेल तर म्हणजे मी एकटाच प्रार्थना करेन. काही जण असतात ना फार असं आगाव, म्हणजे ऐकतच नाही, ना पाळकाचं ऐकत, ना कोणत्या बहिणीचं ऐकत, ना कोणत्या भावाचं ऐकत. संजीवन फक्त माझ्या एकट्याद्वारे नाही, मी देवाचा सेवक आहे, मी देवाची सेविका आहे आणि मी एकटी प्रार्थना करेन आणि माझ्या एकटीची प्रार्थना देव ऐकल आणि मोठं संजीवन येईल. असं होत नाही, असं होत नाही. मी एकटाच प्रार्थना करत, मी एकटाच डोंगरावर जाईल आणि फक्त माझ्याद्वारे संजीवन येईल, असं होत नाही, असं होत नाही. का होत नाही? कारण की देवाला देखील सहभागिता आवडते, एकत्रित पण आवडतं. आम्ही सगळेजण एक असणं फार गरजेचं आहे. संजीवन ज्यावेळेस आलं त्याच्या पूर्वी ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे ते सगळा जमाव जो होता तो सगळा जमाव, सगळे लोक एक दिलाचे आणि एक मनाचे होते. कसे होते ते? एक दिलाचे आणि त्यांच्यामध्ये आपसात काय होतं? प्रेम होतं, आपसात प्रेम होतं. जर एक स्पिरिट इथं प्रार्थना करत आहे आणि तो एक मनाने प्रार्थना करते पण त्याच बाजूच्या बरोबर वैर आहे, संजीवन येईल का? किंवा मी प्रार्थना कर, देवा फक्त मी माझीच प्रार्थना ऐकल्या जाऊ, या बाजूची मला खूप रागत आहे पाहिजे, तिची प्रार्थना बिलकुल ऐकू नको, हिच्याद्वारे संजीवन आलंच नाही पाहिजे. तसं होईल का? नाही होत तसं. संजीवनासाठी आम्ही एक दिलाचे आणि एक मनाचे येऊन प्रार्थना करावे लागतात. मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे, संजीवन येण्यासाठी आमच्या मनात, मागच्या रविवारी पण मी सांगितलं, जर काही असेल तर ते टाकून द्यावं लागतं. एकदम फ्री असायला पाहिजे माणूस आणि त्या मनाने आम्ही प्रार्थना करायला पाहिजे. आणि ज्यावेळेस त्या प्रार्थना होतात त्यावेळेस संजीवन येतं. एकट्या माणसाने संजीवन येत नाही, कारण पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन प्रार्थना केल्या आणि त्या प्रार्थनेचं उत्तर त्यांना भेटलेलं आहे. मग मंडळीतला प्रत्येक एक जण या ठिकाणी जो बसलेला आहे, प्रत्येक एक जण, लहान लेकरू देखील संजीवनाचा भागीदार आहे. संजीवन हे एका व्यक्तीमुळे येत नाही, सगळे लोक ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस ते संजीवन
येतं आणि मग नंतर परमेश्वराचं कार्य आम्हाला पाहायला भेटतं. आता तुम्हाला वाटत तो सेवक प्रार्थना करतो, लोक बरे होतात, तुम्हाला माहिती आहे का तो एकटा सेवक नसतो तिथं. बऱ्याचशा मोठमोठ्या सभेमध्ये मी बघितलेलं आहे, पास्टर पॉल दिनाकरन, डीजेस दिनाकरन यांच्या सभेमध्ये ते जरी वरती प्रीचिंग करत असले तर तिथं त्यांचे शेकडो लोक पाठीमाग, 100 लोक त्यांच्या स्टेजच्या खाली किंवा स्टेजच्या पाठीमाग गुडघ्यावरून प्रार्थना करत असतात. आणि आपल्याला काय वाटतं, एकटा माणूस प्रीच करतो त्यावेळेस कार्य होतं. एकट्याने काम नाही होत, त्याच्या पाठीमागे ते शेकडो लोक प्रार्थना करत असतात की देवा जे संदेश चाललेला आहे त्या संदेशाद्वारे अनेक लोकांच्या जीवनात बदल होते. एकट्याने काही होत नाही. म्हणून एकत्रित येणं आणि प्रार्थना करणं, एकत्रित आले, सर्व एकत्रित जमले आणि त्यांच्या मनाने एक चित्ताने ते एकत्रित झाले आणि एक चित्ताने ते प्रार्थना करायला त्यांनी सुरुवात केली, त्यावेळेस संजीवन आलं. प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 42 वचनापासून काही वचनं वाचले आपण 47 पर्यंत. तिथं म्हणलेले ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्ह घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्रित होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जशी प्रत्येकाला गरज लागत तसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत. सर्व लोक त्यांना प्रसन्न होत असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसाची दररोज त्यांच्यात भर घालीत असे. काय म्हटलेले, ते सगळेजण काय होते, एकत्रित होते. ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात आणि भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर होते. कसे तत्पर होते? सहवासात तत्पर होते, एकत्रित येण्यात तत्पर होते आणि काय कशात तत्पर होते? भाकर मोडण्यात. आपल्या इथं कसं असतं, भाकर मोडण्यात आम्ही तत्पर नसतो, सहवासात तत्पर नसतो. मी त्याच्या घरी येणार नाही, माझं त्याचं जमत नाही. तुम्ही सूचना द्या किंवा फोन करा, पण मी त्याच्या घरी जाणार नाही. काही जण मी त्याला बोलवणार नाही, बाळासाहेब सगळ्यांना बोलवल पण मी त्यांना बोलवणार नाही, कारण माझं त्यांचं जमत नाही. कसं संजीवन येईल? संजीवन कसं येईल? आपलं मनच ठीक नाही ना, आपली मनस्थिती आतून संजीवनासाठी तयारच झाली नाही, तर संजीवन येणार नाही. इथं काय म्हटलेले, ते सर्व लोक प्रसन्न असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करत व हर्षाने सालस मनाने जेवण करत. आता तुम्ही म्हणता जेवण केल्याने कुठं संजीवन येतं का? जेवण केल्याने संजीवन येतं. सगळ्यात जास्त प्रेमाच्या गप्पा कधी होतात? एकदम माणूस क्लोज कधी होतो? जेवत असताना. काही पण ठरलं तर लोक काय म्हणतात, चला आपण जेवण करू. सोबत जेवण केल्याने असं म्हणतात प्रेम वाढतं. ज्यावेळेस काही एकत्रित यायचं असलं त्यावेळेस सोबत लोक चहा तरी घेतात, सोबत बोलतात, बसतात आणि बसल्यानंतर ते सहभागिता करतात. पण आपण काय करतो, किती बोलवा, किती काय करा, आपण काही एकत्रित येत नाही. मला खूप आश्चर्य वाटतं. मी इतक्या वर्षापासून सेवा कार्य करतो, पण मी बराचसा अभ्यास केला लोकांच्या स्वभावाचा. त्याच्यातून मला कळतं की संजीवन येणं फार, म्हणणार नाही तो शब्द, पण कठीण आहे. मी खोडतो येशूच्या नावात तो शब्द. कठीण याच्यासाठी आहे कारण की माणसाचं अंतकरण कठीण आहे. इतका टाईट राहतो माणूस मरेपर्यंत, एकदम टाईट. मेल्यानंतर पण टाईटच होऊन जातोय. मग कायमस्वरूपी टाईट. काय टाईट राहायची गरज नाही ना. देवाच्या कार्यासाठी आम्ही नम्र असलो पाहिजे. यायचं, मस्त जेवायचं, हसायचं, खेळायचं, बोलायचं, 2 शब्द एकदम जायचं, रिलॅक्स, सिंपल. त्याच्यात काय असतं का? काही तुम्हाला धरूनच तिथं बसवणारच तिथे. आता आमच्या घरी आली, आता सुटकाने तुम्हाला दोरीनं बांधूनच ठेवतो, तुम्हाला जाऊच देत नाही, असं असतं का? तसं नाही. मंडळी एकत्रित येत होती, मंडळी दररोज एकत्रित येत, मंडळी घरोघरी भाकर मोडत, मंडळी एक मनाने जेवत, असं म्हटलेलं आहे. सालस मनाने, चांगल्या मनाने जेवण करत होते. ते त्यांचं मन पण चांगलं होतं जेवताना, एकदम चांगली सहभागिता ते करत होते. काही जण म्हणते या ठिकाणी संजीवन जेवल्याने येत नाही, संजीवन प्रार्थना केल्याने येत नाही, संजीवन एकटे एकटे आम्ही घरात युट्यूबवर असं बघू आणि प्रार्थना करू त्यावेळेस येतं. तर मी तुम्हाला सांगतो ते रॉंग आहे. संजीवन येतं प्रेमाने, प्रीतीने, सालस मनाने, एकत्रितपणाने आणि सहभागितेने संजीवन येतं. हालेलुया, हालेलुया. इतका पण विचार करायचा नाही.
सरळ सरळ आम्ही एकमेकाबरोबर चांगलं राहायचं. कारण की संजीवन येत असताना पवित्र शास्त्र सांगतं की ते सगळेजण एक चित्ताचे होते, तत्परतेने एकत्रित जमत होते, घरोघरी एकत्रित येत होते आणि देवाची स्तुती हर्षाने व सालस मनाने करत होते. म्हणजे तिथं मान सन्मान सगळा इगो सगळं काही ते घरी ठेवून येत होते आणि एकमेकाबरोबर फार प्रेमाने ते वागायचे. आणि मग नंतर संजीवनाची सुरुवात झाली. जर रिअल संजीवन पाहायचं, खरं संजीवन, बॅनर पुरतं नाही किंवा म्हणण्यापुरतं नाही, तर हे सगळे नियम आम्हाला पाळावे लागतील, सगळं सोडावं लागेल. नाही तर मला त्याने फोनच केला नाही, मला त्याने बोलवलंच नाही, माझ्याशी तो बोलतच नाही, माझ्याशी हे होतच नाही, मी का सलाम करणार, मी का जाऊन प्रेज द लॉर्ड करणार, त्यानेच माझ्याकडे यावं आणि त्यानेच प्रेज द लॉर्ड करावं, कसं संजीवन येणार? आपलं मनच आणखी देवाप्रती चांगलं झालेलं नाही, आणखी आपण नम्रच झालो नाही. आम्ही नम्रच झालो नाही तर संजीवन कसं येणार? मग आज जे प्रार्थना आम्ही करत आहोत संजीवन यावं, त्यासाठी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की या आरंभीच्या मंडळीसारखं आम्ही झालो पाहिजे, त्याच्यानंतरच देवाच्या रिवायवलला सुरुवात होईल. बरं, खरंच किती जणाला संजीवन पाहिजे का? उगाच मी बोंबलतो इथं. तुम्ही बोंबला संजीवनासाठी, आम्हाला काय करायचं? आम्ही आता ऐकू हा संदेश, आता घरी जाऊ, जेवण करू आणि बाळासाहेब आम्ही झोपण राहू. त्या नाना पाटेकर सारखंच झाली माझी अवस्था. ते पिक्चर आहे ना, ते डायलॉग त्याचा पिक्चर मध्ये, आ गए मेरे मौत का तमाशा देखने, आएंगे क्या म्हणतो तो, घर जाएंगे खाएंगे सोएंगे किसी को कुछ लेना देना नहीं. मैं क्यों बोल रहा हूँ? मी का बडबड करतोय? कळकळ आहे म्हणून बडबड करतोय. माझं तुमचं काय शेतीला शेती नाही, बांधाला बांध नाही. 5 एकर तुम्ही माझी घेतली म्हणून मी तुमच्याशी भांडतोय, किंवा 10 एकर तुम्ही माझ्या याच्यात आले म्हणून मी तुम्हाला भांडतो. तुमचा माझा काही संबंध नाही. एकच संबंध आहे, ख्रिस्ताच्या रक्ताने आम्ही एकत्रित झालेलो. आपल्यात किती प्रेम पाहिजे, मंडळीत किती प्रेम पाहिजे. कोणी कोणाचं काही घेणं नाही, कोणी कोणाचं काही देणं नाही, कोणी कोणाचा रक्ताचा नातेवाईक नाही, कोणी या ठिकाणी भावकी नाही, ती फार मोठी दुश्मनी आहे. या ठिकाणी ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस एक मंडळी म्हणून येतो, एक रविवार येतो आणि देवाची स्तुती करतो. त्याच्यातही हेवा देवा जर केला तर संजीवन येईल कसं? संजीवन येणारच नाही. मी का कळकळीने बोलत आहे? जो दृष्टांत परमेश्वराने त्या रविवारी दाखवलेला आहे तो दृष्टांत मला प्रत्यक्षात बघायचा आहे, दृष्टांतात ठेवायचा नाही. दृष्टांत कधी कधी दृष्टांतात राहतात. तुम्ही म्हणत असाल मला स्वप्न पडलं होतं की फार मोठे लोक येणार आहेत आणि फार मोठी मंडळी आहे आणि ती सगळी जण देवाची स्तुती करत आहे. ते पूर्ण होण्यासाठी पण कार्य करावं लागतं. आता तुम्ही म्हणता मी फक्त दृष्टांत बघितला आणि आता देवाची जबाबदारी, देवाने मला दाखवलं देव ते करल, नाही. देवाने ते याच्यासाठी दाखवलं की त्याच्यासाठी तुम्ही कृती करावी, प्रयत्न करावे, म्हणून देवाने तो दृष्टांत दिला. आणि जो दृष्टांत दिलेला आहे त्याच्यासाठी आम्ही देखील कृती करणं गरजेचं आहे. इतकेच लोक, मी जास्त पण म्हणत नाही, एवढेच लोक जर एकत्रित एक मनाने जर प्रार्थना करायला सुरुवात केली तर मोठं संजीवन. काही दिवसासाठी स्वतःच्या गरजासाठी प्रार्थना करू नका, स्वतःच्या घरासाठी प्रार्थना करू नका, स्वतःच्या लेकरासाठी प्रार्थना करू नका, स्वतःच्या फायनान्ससाठी प्रार्थना करू नका. काही दिवस फक्त एकच प्रार्थना करा की प्रभू मला मोठं संजीवन या मंडळीमध्ये बघायचं आहे. ध्येय ठेवा, ध्येय, देवाच्या कार्याचं ध्येय ठेवा. आमचं नेहमीच चालू आहे, जीवन क्षण भंगूर आहे, काही काळासाठी आम्ही आहोत. आमचं हे गरजा कायम राहणार आहे, मरेपर्यंत राहणार आहे. मेल्यानंतर आम्हाला देवाच्या न्यायासनासमोर जायचं. काय केलं, काय नाही केलं. मी फक्त माझ्या घरासाठी कार्य केलं, मग मला लेकरं झाले, मग त्यांना शिक्षण केलं, मग त्यांचे लग्न केले, मग मी म्हातारा झालो आणि म्हातारा झाल्यावर मग मी मेलो आणि मला माझ्या लेकरांनी नेऊन कबरेमध्ये पुरून टाकलं आणि आता देवा मी तुझ्या समोर उभा आहे. देव म्हणजे काय रे बाबा, तुला इतकं चांगलं जीवन दिलं, काय तू केलं? नाही, मी असंच जगलो. एकदा तरी प्रार्थना केली का संजीवन यावं असं तुझी इच्छा होती का? नाही, माझी काही इच्छा नव्हती. पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ज्या वेळेस लोक त्याचे एकत्रित येतात त्यावेळेस मोठ्या संजीवनाला सुरुवात होते. म्हणून संजीवन येण्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस त्यांनी प्रार्थना एकत्रित येऊन केल्या त्याच्यानंतर या संजीवनाला सुरुवात झालेली आहे. सहभागितेमुळे संजीवनाला सुरुवात झाली. पेंटिकॉस्टच्या दिवशी 50वा दिवस आला आणि ते जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले.
आज आम्हाला पवित्र आत्म्याने भरण्याची फार आवश्यकता आहे. आम्ही सर्व शरीर आहोत, जीव आहोत, पण आत्मा देखील आहोत. या ठिकाणी बसलेले जितके शरीर आहेत तितके आत्मा देखील आहेत. म्हणून परमेश्वराच्या आत्म्याने ज्यावेळेस देवाचे लोक भरल्या जातात त्यावेळेस मोठं संजीवन येतं आणि ती सुरुवात होते. मग ज्यावेळेस ते प्रार्थना करत होते त्यावेळेस आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांनी दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. या ठिकाणी मग नंतर पेत्राने एक भाषण दिलं आणि एक भाषण दिल्यानंतर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की 40व्या वचनामध्ये 2ऱ्या अध्यायाच्या आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली, बोध करून म्हटले, या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्या सुमारे 3000 माणसाची भर पडली. आतापर्यंत 120च होते, 120 होते, 12 होते आणि ते सगळेजण एकत्रित येत होते. पण त्या ठिकाणी पवित्र आत्मा येण्याच्या पूर्वी काही काम झालं नाही. पण या 120 लोकांनी ज्यावेळेस प्रार्थना केल्या पवित्र आत्मा आला आणि पवित्र आत्मा आल्यानंतर पेत्राने एक भाषण दिलं आणि एका भाषणाने त्यांच्या मनाला चुटपुट लागली. पवित्र आत्म्याने त्यांना कन्व्हिन्स केलं, त्यांना सांगितलं की ते पापी आहेत. त्यांनी स्वीकार केला आपल्या पापाचा, त्यांनी त्या संदेशाचा स्वीकार केला आणि त्या दिवशी त्यांचा बाप्तिस्मा झाला. त्या दिवशी त्यांच्या सुमारे 3000 माणसाची भर पडली. कशी भर पडली? 3000. एक साथ मंडळी लगेच वाढली. का वाढली? कारण की त्या लोकांनी प्रार्थना केल्या, ते लोक एकत्रित आले, सहभागिता केली आणि सहभागिता केल्यानंतर पवित्र शास्त्र सांगतं की त्यांचं जीवन जे आहे ते पूर्णपणे देवाला समर्पित असं जगले आणि मग नंतर परमेश्वराने मोठे चमत्कार केले आणि अद्भुत कार्याची सुरुवात केली. एवढंच नाही तर असं म्हटलेलं आहे की ज्याने कोणी प्रार्थना केली त्याच्याद्वारे कार्य झालं. पंक्ती सेवा करणारा फिलिप प्रेषित नव्हता. फिलिप साधक पंतरवाळी उचलणारा होता, लोकांना जेवण वाढणारा होता. पण फिलिप देखील ज्यावेळेस शंभरोनात गेला त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की त्याने संदेश दिला. त्यावेळेस अनेक लोकांनी त्या ठिकाणी अनेक चिन्ह आणि चमत्कार स्वीकारले, आंधळे बरे झाले, लंगडे चालायला लागले आणि त्या नगरामध्ये आनंद झाला. हे संजीवन त्या ठिकाणी सगळीकडे पसरत गेलं. छोट्या लोकांना देव असं नाही की मोठ्याच व्यक्तीद्वारे काम करतो, छोट्या व्यक्तीद्वारे काम करत नाही. देव सर्वांद्वारे काम करतो. जो आत्म्याने भरलेला आहे, जो अलाव करतो त्याच्याद्वारे कार्य करतो. प्रेषितांचे कृत्य याचा 5वा अध्याय आणि 12 ते 16 वचनामध्ये देखील म्हटलेलं आहे, प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत ते सर्व एक चित्ताने शल्मोनाच्या देवडीत जमत असत आणि त्यांच्या सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे तरी लोक त्यांना थोर मानत असत. विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले, इतके की लोक दुखणेकरांना रस्त्यात आणून पलंगावर आणि खाटावर ठेवत, ह्यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. आणि यरूशलेमेच्या आसपासच्या चौकडल्या गावातून लोकसमुदाय दुखणेकरांना व अशुद्ध आत्म्याने पिडलेल्यांना घेऊन येत आणि ते सर्व बरे होत असत. येशूच्या काळात हे काम झालं, त्याच्यानंतर काम झालं नाही. पण पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर हे कामाची सुरुवात पुन्हा झाली. म्हणजे पवित्र आत्म्याची वाट त्यांनी बघितली, प्रार्थना केल्या, सहभागिता केली आणि प्रार्थनेचं उत्तर हे भेटलं की जे येशूने केलं ते आता मनुष्य करायला सुरुवात केली. प्रार्थना, सामान्य माणसाची प्रार्थना देवाने ऐकली. हे सगळे सामान्य लोक आहेत. प्रेषितांच्या हातून मोठमोठे चमत्कार झाले. एवढंच नाही तर असं म्हटलेलं की दुखणेकरांना रस्त्यावर आणून पलंगावर ठेवत आणि जसं ठेवत त्याची सावली तरी पडावी असं बघत. सावल्यामध्ये काय आहे त्याच्या, पण त्याच्यावरती पवित्र आत्म्याचा अभिषेक आलेला होता. त्याची सावली जरी पडली तरी लोक त्या सावलीने बरे होत होते, कारण की देवाचा आत्मा लोकांना बरं करत होता. आणि यरूशलेमेच्या आसपासच्या चौकडल्या गावातून लोकसमुदाय दुखणेकरांना व अशुद्ध आत्म्याने पिडलेल्यांना घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत असत. हे संजीवन आहे. संजीवन ज्यावेळेस येतं त्यावेळेस परमेश्वर प्रत्येक मनुष्याचा उपयोग करतो. संजीवन ज्यावेळेस येतं त्यावेळेस मंडळीतला प्रत्येक माणूस जो देवाला समर्पित असतो त्याच्याद्वारे परमेश्वर काम करतो. संजीवन जे येतं ते कोणत्या एका व्यक्तीमुळे येत नाही. संजीवन जे येतं ते परमेश्वराची मंडळी एकत्रित येते त्यावेळेस येतं. परमेश्वराचे लोक ज्यावेळेस प्रार्थना करतात त्यावेळेस ते येतं. आणि म्हणून प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की जे संजीवन आलं, जे देवाचं काम झालं ते फक्त आणि फक्त लोकांच्या प्रार्थनेमुळे झालेलं आहे. प्रेषितांच्या प्रार्थनेमुळे झालेलं आहे.
म्हणून संजीवनासाठी प्रार्थना करणं आवश्यक आहे. 2 शब्दाची तरी प्रार्थना करा. गुड फ्रायडे पर्यंत आपण संजीवनासाठी रोज सकाळी 5 वाजता प्रार्थना करतो. 2 शब्दाची प्रार्थना करा. आणि जर तुम्हाला हुकून चुकून जाग आलीच आणि तुम्हाला वाटलं आता मला जॉईन झालं पाहिजे 5 वाजता,